शरद पवार म्हणतात आता विरोधी पक्ष आम्ही पर्याय आघाडी देऊ. किती माणसं उभे केले पवारांनी? किती माणसं उभे केले? किती उभे केले? आता 10 खासदारांकडून तुम्ही देशाला पर्याय देणार आहेत का? या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं एकही उमेदवार निवडून येणार नाही आणि ते आता देशाला पर्याय द्यायला निघालेले आहे. आज त्यांनी वक्तव्य केलंय की अनेक छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल. मला उद्धव ठाकरेंना विचारायचं आता, तुमचा राहिला सुरला पक्ष सुद्धा तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन करणार? ती काँग्रेस पवारांनी संपवली आणि त्या काँग्रेसच्या पाठिंबा देण्याचं काम आता आपल्या जिल्ह्यातील नेते करतात. कोणत्या काँग्रेस पक्षाची या ठिकाणी ताकद आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो? उत्तर महाराष्ट्रामध्ये 8 जागा खासदारकीच्या, 1 जागा फक्त तुम्हाला मिळाली. स्वतःला नेते समजता. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, जिल्ह्याचा महसूल मंत्री म्हणून मी आता 2 वर्ष झाले, तुम्ही 7.5 वर्ष होता. एखादा प्रकल्प या जिल्ह्यासाठी आपण आणलाय, जिल्ह्याच्या करता काही प्रकल्प आणण्यासाठी काही प्रयत्न केलेत? उलट मगाशी सदाशिवराव म्हटले 2005चा जो काळा कायदा होता समन्यायी पाणी वाटपाचा, हे तुम्ही राज्यमंत्री असताना हे पाप तुमचं आहे, त्याच्यामुळे जिल्हा पाण्याच्या धरणात पाणी खाली गेलं. या पापाचं फळ, याचं प्रायश्चित मित्र तुम्हाला या निवडणुकीत त्यांच्या पदरात घालायचं. आपण करणार हे काम करणार? आपण हे पुण्याचं काम करणार का? आपण म्हणून पुष्कळ बोलण्यासारखा. आज श्रीरामपूरच्या बाबतीमध्ये आज शेती महामंडळाच्या जमिनी आपण खंड करण्यात दिल्या. मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केली, एकनाथ शिंदे साहेबांनी ती मान्य केली आणि सगळ्या खंडकऱ्यांच्या जमिनी भोगवटा 2च्या आपण विनामूल्य भोगवटा 1च्या करून दिल्या. हा इतिहास मित्र आपल्याला विसर देणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याला साहेब 15-20 लाख रुपये खर्च आला असतो. आपण ते विनामूल्य करू. ज्या ग्रामपंचायतीला वॉटर सप्लाय जागा नव्हत्या, आपल्या या श्रीरामपूर तालुक्यातील, राहता तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीला सार्वजनिक प्रयोजनाकरता महामंडळाची आपण जमीन दिली. हे पूर्वी काय शक्य झालं नाही? आपण श्रीरामपूरची पाणी पुरवठा योजना आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली. साहेब आपल्या प्रयत्नानं 178 कोटी रुपयाची योजना श्रीरामपूर शहराकरता आपण मंजूर करून दिली. मनापासून तुमचं मी अभिनंदन करतो. डेप्युटी शहर माझी एकच मागणी आपल्या शेवटी मी करणार आहे की आम्ही जिल्हा नियोजन विकास मंडळातून प्रत्येक नगरपालिका क्षेत्रामध्ये, शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभा करण्याचा निर्णय घेतला. 1 कोटी रुपयाची तरतूद आपण केली डीपीडीसी मधून. श्रीरामपूरच्या पुतळ्याचं भूमिपूजन झालं. आपल्याला विनंती करायची आहे की शासन स्तरावर त्याची जी मान्यता आहे ती तात्काळ आम्हाला द्या. या संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एक स्मारक म्हणून, एक प्रेरणास्थान म्हणून आम्हाला त्या ठिकाणी उभा करता येईल आणि आपल्याला तशा प्रकारची विनंती